मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री लक्ष्मी महापुराण। तर लक्ष्मी महापुराणमध्ये व्यंकटेश स्तोत्राचा उल्लेख वर्णन आलेले आहे। तर नारदाने नारायणाला विचारले की व्यंकटेश स्तोत्राचं महत्त्व काय आहे, हे कोणी वाचावे, कसे वाचावे। तर नारायणाने सांगितले की ज्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र दररोज पठण केलं जातं, सकाळ दुपार संध्याकाळ, त्या घरामध्ये दरिद्रता राहत नाही। त्यांची 7 जन्माची कशीही दरिद्रता असेल तर ती दूर होईल, आर्थिक अडचण दूर होईल, असे हे पॉवरफुल व्यंकटेश स्तोत्र आहे। तर आज आपण या लक्ष्मी पुराणातील एवढे सर्व महालक्ष्मी अष्टक लक्ष्मी पुराणातील आहे, व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी पुराणातील आलेले आहे। बरेच काही कथा ज्या आहेत त्या या लक्ष्मी पुराणमध्ये आलेल्या आहे, तर थोड्या तुमच्यापर्यंत पोहोचत आहे। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आपण आता व्यंकटेश स्तोत्राला सुरुवात करूया आणि हे 41 दिवस दररोज ऐका। कशीही अडचण असो तर ती दूर होईल। अत्यंत पॉवरफुल स्तोत्र आहे हे। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम लक्ष्मी नारायण नमः। 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 श्री व्यंकटेश स्तोत्र। ओम नमोजी हेरंबा, सगळादी तू पारंबा, आठवण तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे, नमन माझे हंसवाहिनी, वाग्यवर्धे विलासिनी, ग्रंथवदया निरूपणी, भावार्थ खानी जया माझी, नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामी, स्फूर्ती द्यावी ग्रंथ बदवया, जेने श्रोतिया सुख वाटे, नमन माझे संत सजना आणि योगिया मुनिजना, सकळ श्रोतिया साधुजना, नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका, प्रार्थनाशत महादोषांसी दाहक, दोषुनिया वैकुंठनायक, मनोरथ पूर्ण करील, जय जयाजी व्यंकटरमणा, दया सागरा परिपूर्णा, परमज्योती प्रकाशगण, करीतो प्रार्थना श्रवण की, जे जननी परी त्वा पाळिले, पित्या परी त्वा सांभाळले, सकळ संकटापासून रक्षले, पूर्ण धिदले प्रेम सुख, हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजले अगवे, जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगासी, दीननाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटे, प्रेम दिदले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या आता परिसावा विज्ञापना, कृपाळुवा लक्ष्मी रमना, मज घालुनी गर्भांधना, अलौकिक रचना दाखवली, तुझ न जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझी पायी घातली मिठी, कृपाळुवा जगजेटी, अपराध पोटी घाली माझ्या अपराधाच्या राशी, भेदुनी गेल्या गगनासे, दयावंत ऋषिकेशी, आपल्या बिद्रासी सत्य करी, पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तेव्हा तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी, उडदा माझे काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचली या वृक्षांची फळे, मधुर कोठून असतील आराटी लागी मृदुंद, कोठून असेल कृपावंता पाशनासी गुलमलता, कैशा परी फुट्टील आपाद मस्तकावरी, अन्यायी परी तुझे पदरी पडलो पायी, आता रक्षण नाना उपयी, करणे तुझं उच्चित, स्मर्तांच्या घरीचे श्वान, त्यासी सर्व ही देती मान, तैसा तुझा मनवितो दीन हा अपमान कौनांचा, लक्ष्मी तुझ्या पाया तळी, आम्ही भिक्षेसी घालूनी झोळी, हेनी तुझी बिद्रावळी, कैसे राहील गोविंदा, कुबेर तुझा भंडारी, आम्ही फिरोसी दारोदारे, यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पही आला, द्रौपदीसी वस्त्र अनंता, देत होतीशी भाग्यवंता, आम्हा लागी कृपानता, कोठुनी आणली गोविंदा, मावेची करुणी द्रौपदी सती, अन्न पुरवले मध्यरात्री, ऋषीवरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षण मात्रे, अन्नासाठी दायी दिशा आम्ही फिरोशी, जगदिशा कृपाळुवा परमपुरुषा, करुणा कैशी तुझ नये अंगीकारी, या शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर, अंगीकार केल्या झनी मज हातीचे न सोडावे, समुद्र अंगीकारला वडवानळ, तेने अंतरी होत असे विवळ, ऐसे असून सर्व काळ अंतरी साठवला तयाने, कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडिला नाही बडीवार, एवढा ब्रह्मांड गोड थोर, त्याचा अंगीकार पै केला, शंकर धरिले हाळाहाळ, तेने निर्वर्ण झाला गळा, परी त्यागिले नाही गोपाळा, भक्तवत्सला गोविंदा, माझ्या अपराधाच्या परी वर्णितो शिनली वैखरी, दुष्टपतित दुराचारी, अधमाहून अधम, विषय सक्त मंदमती, आशी कृपण कुव्यसनी, मलिन मानसी, सदा सर्व काळ सजनांशी द्रोह करी सर्वदा,
वाचूनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडिवार जगी वाजे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिडार काल कल्पनेसी थार दृढ येथे केला असे 18 भार वनस्पतीची लेखणी समुद्र भरला म्हशी करून माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाते ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारवन धरा तू वांगीकार गेल्या गदाधरा कोण दोष गुण गणिल नीच रथली रायाशी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसांसी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओवळ गंगेशी मिळता गंगाजळ काल गविष्टेचे झाले पिंपळ तयाशी निद्द कोण म्हणे तैसा पूजती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊनी कोळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी तरी का केला अंगीकार अंगीकारावरही अव्यर स्मर्तन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्मांचा चेंदा सचिदानंद श्रीहरी तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझे बापे किती कृपाळू वा लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारे तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थने ऐके कमळापती तुझे नामी राहे माझ्या मती याची मागतो पुढत पुढती परमज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अतिसुंगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरणी प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेश वासुदेव प्रदुमना अनंत केशवा संघर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ती पद्यनामा दामोदरा प्रकाशगणा परातपरा आदि अनांदी विश्वंभरा जगद्वारा जगदीशा कृष्ण विष्णू ऋषिकेशा अनुरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा वंत कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षिका आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळदिशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीत गुणाज्ञा निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्रज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवत्सलनंधरा भयक्रुध नाशना गिरीधरा दुष्टदैत्य सहार करा वीर सुख करा तू एक निखल निरंजन निर्विकारा विवेक खानी वैरांगरा मधुमूर दैत्य सहार करा असुर मर्दना उर्गमूर्ते शंखचक्र गदाधरा गरुड वाहन भक्त प्रिय करा गोपी मनरंजना सुखकारा अखंडित स्वभावे नानाटक सूत्रधरिया जगतपा जगद्धरिया कृपा समुद्रा करुणालया मुनिजन ध्याया मूळ मूर्ती शेषशैना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपम भक्त कैवारिया गुणधामा पाव अम्माये समय ऐसी प्रार्थना करुणी देवी दास अंतरी आठवला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदयी अवर भिरली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्तुती आपले आपण श्रीपती वाचे हाती वदवीत असे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण कीजे सादर सावळी तनी सुकुमार कुकुमाकार पाद्यपद्ये सुरेख सरळ अंगोळीखा नखे जैसी चंद्ररेखा गोटीव सुनीळ अपुर देखा इंद्रनीळची या परिचरणी वाळे घागुरिया वाकी वरते गुजुरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दी स्थळबची ये परी गुडगे मांडिया जानूस्थळ कटी तटी किंकणी विशाळ खाल ते विश्व उत्पत्ती स्थळ वर झळाळे सोनसळा कटीवर ते नभिस्थान जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्यावेळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जयामाजे वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजंती करी लख लख विदुलतेची ये परी हृदयी श्रीवत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान तयावर्ते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्र परिस तेजाळ शोभती दोन्ही कर कमळ रातो पलची ये परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे कंटिलेली आभूर्णे सूर्यकिरणे उगवली कंठावरते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनेळ मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अंधिरा माझी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अंधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नाशिक जेथे पवनांशी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागे त्रिभुवनाचे तेज एकवटले बर्वे पण शिंगेसी आले दोन्ही पाया पात यांनी धरिले तेज नेत्र श्रीहरीचे व्यक्तिया भुक्तिया सुनिळा कर्दवनाची अभिनव लीळा कुंडलांच्या फाकती गळा तो सुख सोहळा अलौकिक बाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी तिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकटी आणि किरीटी सबवती झिळमिळ्यांच्या दाटी त्यावर मयूर पिंछांच्या वेटी ऐसा जगजेटी देखिला ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझ्या भक्तिस्तव सगुण रूप झालासे आता करू तुझी पूजा जगजीवना अदोक्ष ज्या अर्श भावार्था माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुष सुक्त करुणीय वस्त्रे आणि योगोपवित तुझं लागी करू पित्यर्थ गंधक्षता पुष्पे बहुत तुझं लागी समर्पण धूप दीप नैवेद्य
फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रेभूषण गोमेदे पद्य रागाधी करुण भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा. नमस्कारानु पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभली ऐसे षोडोपचारे भाग्यवंत यथाविधी पूजला हृदय मग प्रार्थना आरंभली बहुत वर प्रसाद मागवया. जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत ब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगद्वारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्ण परशा अव्यक्ता व्यक्त सुखमूर्ती जय जयाजी भक्तरक्षिका जय जयाजी वैकुंठनायिका जय जयाजी जगपालका भक्तांसी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परातगणा जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसा वर जेणे घडेल परोपकार याची मागणे साचार वारंवार प्रार्थितिसे. हा ग्रंथ जो पठन करी त्याशी दुःखे नसावे संसारी पठन मात्रे चराचारी विजयी करी जगाते. लग्नार्थ्यांचे व्हावे लग्न धनार्थ्यांशी व्हावे धन पुत्यार्थ्यांशी मनोरथ पूर्ण पुत्र देऊन करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुष्य भाग्यवंत पितृसेविसी अत्यंत रथ जायाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्टांची पीडा हरण तत्काळ की जे गोविंदा. शय अपस्मार कृष्णादी रोग ग्रंथ पठने सरावे योग्य अभ्यासियास योग पठन मात्रे साधावे दरिद्र व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात सभा व्हावी वश समस्त ग्रंथ पठने करून या. विद्यार्थ्यांसाठी विद्या व्हावी युद्ध शस्त्र न लागावी पठन जगात कीर्ती व्हावी साधू साधू म्हणून या. अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थना सिद्धी जे मन एवढी मागते वरदान कृपाने दे गोविंदा. माझा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवदासासी दिदले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयशी ग्रंथ धरुणी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक नवी संभे इच्छा धरुणी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनाशी साधन पठन एक मंडळ पुत्यार्थ्यांना 3 मास धनार्थ्यांना 21 दिवस कन्नार्थ्यांना शनमास ग्रंथ आदरे वाचावे. शय अपस्मार कृष्णादी रोग इत्यादी साधन प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पटणे करुणी कार्यसिद्ध हे वाक्य माझे नेहमीच त्याचा बोलला श्री भगवंत. साचन मानी जयाची चित्त त्याची अधपाद सत्यवई विश्वास धरील ग्रंथ पटणी त्याशी कृपा करील चक्रपाणी वर दिदला कृपा करुणी अनुभव कळो येईल गजेंद्रियाच्या हांकातासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादीच्या भावार्थासी स्तंभातून प्रकटला व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलून या स्वानंद सुखी केली तयेवेळी वत्सेचे परिभक्ताशी मोही पानावे धेनू जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसी ऐसा तू माझा दातार भक्तांशी घालीशी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषिनी वैकुंठ नायक वर दिदला अलौकिक जेने सुख सकळांशी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी धरावा हृदयी वसे परमानंदा अनुभव सिद्ध सकळांशी हा ग्रंथाचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास अनिक लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वती उपदेश कैलास नायक पूर्णनंद प्रेम सुख त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळे त्रैलोक्य भजत त्रिकाळे ध्याती योगी आणि चंद्रमोळी शेषाद्री पर्वत उभासे देवीदास विनयी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती एकाग्र चित्त बसुनी अनुष्ठान की जे मध्यरात्री बेसुनी अस्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती व्यंकटेशची प्रकटेल तेथे देह भावासी नोरी ठाव अवघा चतुर्भुज देव त्याची चरणी ठेवूनी भाव वर प्रसाद मागावा इत श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्ण. तर मित्रांनो जो कोणी या व्यंकटेश स्तोत्राचा पाठ श्रद्धेने एकाग्र चित्ताने करेल तर खूप लाभ होईल आर्थिक अडचण दूर होईल. अत्यंत चमत्कारिक असे हे व्यंकटेश स्तोत्र तर त्यांना बालाजी महाराजचा विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होईल. जीवनात सुख समृद्धी शांती पैसा बरकती राहील जीवनातून सर्व संकटे निघून जातील. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा व्यंकटेश स्तोत्र आवडलं असेल. आवडल्यास लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर त्याच्यावर तुम्ही कमेंट्स करू शकता. जय माता लक्ष्मी.